जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। फळे भाज्यांमधील भेसळ आणि घातक रसायनांचा वाढता प्रादुर्भाव। मुंबईत टरबूज खाल्ल्याने डोकाडिया कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। खामगाव, मुंबई। सध्या बाजारपेठेत मिळणारी फळे, भाज्या, शेतमाल, मसाले आणि सुकामेवा अधिक आकर्षक दिसावा, तो लवकर पिकावा किंवा दीर्घकाळ टिकून राहावा, साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी यासाठी अत्यंत घातक रसायनांचा आणि कृत्रिम रंगांचा सर्रास वापर केला जात आहे। नफ्याच्या हव्यासापोटी चाललेल्या या रासायनिक प्रक्रियांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून नुकतीच मुंबईतील पायधुणी येथे टरबूज खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील 4 जणांचा तीव्र विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। डोकाडिया कुटुंबाने टरबूज खाल्ल्यानंतर त्यांना काही वेळातच पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराचा तीव्र त्रास सुरू झाला। त्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार मिळाले, मात्र प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना जे रुग्णालयात दाखल करेपर्यंत तब्बल 5.5 तासांचा मोठा विलंब झाला। वैद्यकीय भाषेत विषबाधेनंतरचा सुरुवातीचा काळ हा गोल्डन अवर, अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो, ज्यामध्ये तातडीने योग्य उपचार न मिळाल्यास विष अंगात भिनून लक्षणे वेगाने बळावतात। हा 5.5 तासांचा विलंबच या कुटुंबाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे। शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार हा मृत्यू तीव्र विषबाधेमुळेच म्हणजे फूड पॉयझनिंग झाला आहे। टरबूज लवकर पिकवण्यासाठी किंवा त्याला आतून लाल रंगाचा व गोड करण्यासाठी त्यात मॉर्फिन किंवा इतर काही प्रतिबंधित घातक रासायनिक पदार्थ इंजेक्शनद्वारे टोचले होते का, याचा सखोल तपास जे मार्ग पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन FDA करत आहेत। बाजारात फळी लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड आणि इथ्रेल सारख्या आरोग्याला घातक असणाऱ्या रसायनांचा उघडपणे वापर केला जात आहे। तसेच भाज्या आणि मसाल्यांना ताजी व गडद दाखवण्यासाठी कृत्रिम रंगद्रव्यांचा म्हणजे केमिकल कलर्सचा वापर वाढला आहे। अशा रासायनिक प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे ग्राहकांना केवळ तातडीची अन्नविषबाधाच नाही, तर दीर्घकाळात कर्करोग, यकृताचे गंभीर विकार, त्वचारोग आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार होण्याचा मोठा धोका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। या वाढत्या प्रकारांची गंभीर दखल घेत राज्य सरकारने रासायनिक प्रक्रिया रोखण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली आहेत। राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार आणि पणन परवानाधारकांना बाजारपेठेत नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। या मोहिमेत प्रामुख्याने पुढील गोष्टींची तपासणी केली जाईल: फळे व भाज्यांमधील रासायनिक भेसळ आणि कृत्रिम रंगांचा वापर, रसायने वापरून कृत्रिमरित्या पिकवलेला माल, मालाची साठवणूक करण्यासाठी प्रेझर्वेशन वापरली जाणारी घातक रसायने, ग्राहकांची होणारी वजनातील फसवणूक। जर कोणत्याही बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्याकडे अशा प्रकारची भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर आढळल्यास संबंधित व्यापारी आणि विक्रेत्यांवर थेट गुन्हे FIR दाखल करण्यात येतील आणि त्यांचा व्यवसाय परवाना कायमचा रद्द केला जाईल। ग्राहकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळावेत यासाठी बाजार समित्यांमध्ये नियमित तपासणी मोहीम राबवली जात असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही खामगाव बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण टिकार यांनी दिली आहे। शासनाच्या या कडक नियमांचे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात काटेकोर पालन केले जाणार आहे।